आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा घरच्या घरी कशी करावी चला बघूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेगवेगळ्या पूजेसाठी अवलंबवण्यात येणाऱ्या प्रथा परंपरा ह्या प्रत्येक घराप्रमाणे प्रत्येक गावाप्रमाणे बदलतात. पण साधारणतः पूजेमध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्या गोष्टी ह्या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न आज मी करणार आहेत. मंडळी, पूजेसाठी आधी साहित्य काय काय हवे ते बघूया. नैवेद्यासाठी घेतलेले 5 प्रकारची फळे, त्यानंतर हळद कुंकू, अक्षदा अर्थात दिवा, समई, त्याचबरोबर पूजेसाठी हवीत भरपूर फुले आणि हो, पांडुरंगाची पूजा आहे त्यामुळे तुळस विसरायची नाही. त्याचबरोबर पंचामृत, कापूस, अत्तर, तुपाचा दिवा, शुद्ध पाणी, पांडुरंगाचा फोटो किंवा पांडुरंगाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता. मी इथे तुम्हाला दोन्ही घेऊन दाखवणार आहे. पांडुरंगाचा फोटो पण मांडलेला आहे आणि विठ्ठल रखुमाईची छोटीशी मूर्ती तिची सुद्धा पूजा आपण करणार आहोत. अशा प्रकारे साहित्याची जमवाजमव झालेली आहे. आता आपण सुरुवात करूया पूजेला. तुम्ही इथे बघू शकता की मी एक चौरंग घेतलेला आहे, त्यावर वस्त्र अंथरलेले आहे. त्याचबरोबर ताम्हण घेतलेला आहे आणि त्या चौरंगाभोवती तुम्ही छान अशी रांगोळी काढू शकता. पूजेसाठी सगळ्यात आधी समई लावून घेतलेली आहे. या प्रकारे आपण पूजेची पूर्वतयारी केलेली आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि म्हणून इथे आधी आपण गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत आणि गणपती बाप्पाच्या स्तोत्रमंत्राचे पठण करणार आहोत. अगदी साध्या प्रकारे ओम गणपते नमः असं म्हणत बाप्पाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही गणपती बाप्पाचे स्तोत्रसुद्धा म्हणू शकता किंवा ओम गणपते नमः ह्या मंत्राचा जप करू शकता. आता गणपती बाप्पाला पंचामृताने स्नान घालून झाल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने आपल्याला स्नान घालायचे आहे. आता गणपती बाप्पाची स्थापना आपण विड्याच्या पानावर करूया. तुमच्याकडे विड्याचे पान नसेल तर तुम्ही फक्त तांदूळावर देखील गणपती बाप्पाची स्थापना करू शकता. गणपती बाप्पाची पूजा करताना गणपती बाप्पाला हळदी कुंकू, अक्षदा, एक फूल आपल्याला वाहायचे आहे आणि मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पाच्या पूजेनंतर आता आपण वळणार आहोत आपल्या मुख्य पूजेकडे, अर्थात पांडुरंगांच्या पूजेकडे. त्यासाठी मी इथे छोटीशी ही मूर्ती घेतलेली आहे विठ्ठल रखुमाईची. ही मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीची पूजा आज आपण करणार आहोत. आपण आज व्हिडिओसाठी मूर्ती आणि फोटो दोन्ही घेतलेले आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, फोटो असेल तर तुम्ही फोटो घ्या आणि तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्तीही नाही आणि फोटोही नाही तर काय करायचं हा प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या घरातील देवामध्ये असणारा जो छोटा बाळकृष्ण आहे तो बाळकृष्णसुद्धा घेऊ शकता आणि त्याचीसुद्धा पूजा करू शकता. कारण बाळकृष्ण हे सगळ्यांच्याच घरामध्ये असतोच असतो. ही सगळी भगवान श्रीहरी विष्णूचीच रूपं आहे. त्यामुळे मूर्ती असू द्या किंवा फोटो असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं काय तर पूजा करणाऱ्याच्या मनात असलेला भक्तिभाव. भक्तिभावाने पूजा केली तर ती ईश्वरापर्यंत पोचते. चला, आता तुम्ही इथे बघू शकता की आपल्या पूजेची सगळी तयारी झालेली आहे. साहित्याची जमवाजमव झालेली आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाची पूजा करून सुद्धा झालेली आहे. आता आपण पांडुरंगाच्या फोटोची पूजा करूया. पांडुरंगाच्या फोटोची पूजा करताना आपण पाण्याचे प्रोक्षण करणार आहोत.
प्रोक्षण म्हणजेच काय? जेव्हा फोटोची पूजा करायची असते तेव्हा प्रोक्षण केलं जातं, कारण फोटोला अभिषेक घालता येत नाही. म्हणून हे फूल घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये बुडवायचे आणि फुलाने प्रोक्षण करायचे आहे. ते फुलाचं जे पाणी आहे ते फोटोवरती आपल्याला शिंपडायचे आहे. ह्या प्रकारे पाण्याने प्रोक्षण झाल्यानंतर दूध आणि दहीसुद्धा थोडंसं आपल्याला फोटोवरती शिंपडायचे आहे आणि पुन्हा शुद्ध पाणी शिंपडायचे आहे. त्यानंतर फोटो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे शुद्ध वस्त्राने. आता चंदनाचा तिलक आपण पांडुरंगाला लावत आहोत. पांडुरंगाचा हा तिलक जो आहे तो विशिष्ट प्रकारे लावला जातो. तो त्याच प्रकारे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा आपल्याला वाहायच्या आहेत. पांडुरंगाच्या पूजेमध्ये तुळशीचं महत्त्व वेगळं सांगायला नकोच. त्यामुळे तुळस अर्पण करायची आहे, फुले, हार अर्पण करायचे आहे. ह्या प्रकारे पांडुरंगाच्या फोटोची पूजा आपण इथे केलेली आहे. पांडुरंगाची पूजा करत असताना तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करू शकता किंवा तुम्हाला येत असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणू शकता, पांडुरंगाची स्तोत्र म्हणू शकता. यापैकी तुम्हाला जे काही येत असेल ते तुम्ही म्हणू शकता. फोटोची पूजा झाली. आपण जी विठ्ठल रुक्माईची छोटीशी मूर्ती घेतलेली आहे त्या छोट्याशा मूर्तीची आपण इथे पूजा करणार आहोत. मूर्तीला छान प्रकारे अभिषेकसुद्धा घालू शकतो. तर अभिषेकाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने पांडुरंगाच्या मूर्तीला आपण अभिषेक घालणार आहोत. अगोदर म्हटलं तसं ह्या अभिषेक करत असताना आपण विष्णू सहस्रनाम म्हणू शकता. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करू शकता. शेवटी देवाचं नाव घेणं महत्त्वाचं आहे. देवाचे नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यानंतर हळदीने आणि कुंकवाने सुद्धा आपण हा अभिषेक करणार आहोत. त्यानंतर फुलाच्या पाकळ्या करून सुद्धा आपण अभिषेक करणार आहोत. तुम्ही अत्राने सुद्धा अभिषेक करू शकतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करणं आवश्यक आहे. पंचामृतामध्ये 5 घटकाचा समावेश असतो. दूध, शुद्ध तूप, साखर, दही आणि मध ह्या 5 घटकांचा समावेश असतो. तुमच्याकडे पंचामृत नसेल तर तुम्ही दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता. पण शक्यतो पांडुरंगाच्या पूजेमध्ये पंचामृत नक्की घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. आता आपण पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत. त्यासाठी अक्षदा मांडून घ्यायच्या आहेत. तुम्ही चौकोनी मंडल करू शकता किंवा अष्टदल कमलसुद्धा ह्या अक्षदांनी बनवू शकता. ह्या प्रकारे आता आपण विठ्ठल रखुमाईचे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या असं सुंदरमय रूप विठ्ठलाचं पांडुरंगाचं आपल्याला दिसत आहे आणि त्याची पूजा आपल्याला मनोभावे करायची आहे. सगळ्यात आधी पांडुरंगाला चंदनाने तिलक करूया. पांडुरंगाला चंदनाचा तिलक हा अतिशय प्रिय आहे. रुक्मिणीचा मळवट मात्र कुंकाने भरायचा आहे. हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. पांडुरंगाच्या पूजेमध्ये तुळस आवश्यक असते, म्हणून सगळ्यात आधी आपण तुळस अर्पण करणार आहोत. पूजेचा हा चौरंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुलांनी सजवू शकता. त्यामुळे पूजा सुंदर दिसते आणि हे करत असताना आपलं मन प्रसन्न होतं. अशी ही सुंदर पूजा मांडलेली बघून बघणाऱ्याच्या मनातले सगळे विकार नष्ट होतात. मन शुद्ध होते, प्रसन्न होते. ज्यांना ज्यांना आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जायला जमत नाही ते सगळेजण घरी अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने पांडुरंगाची पूजा आपल्या घरच्या घरी करू शकता आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रममाण होऊ शकता. आता पांडुरंगाच्या पूजेमधला शेवटच्या भागाकडे आपण चाललो आहोत. धूप, दीप, नैवेद्य आपण
अगरबत्ती लावून घेतली आहे आणि त्याने पांडुरंगाला ओवाळत आहोत. नैवेद्यासाठी घेतलेली ही 5 प्रकारची फळं तुम्हाला जी उपलब्ध होतील ती तुम्ही घेऊ शकतात. पण आपल्याला देवाला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे बरं का. तर 5 प्रकारची फळे मी घेतलेली आहेत. एखादा गुळाचा पदार्थसुद्धा तुम्ही घेऊ शकता. 3 वेळा हा नैवेद्याला पाणी फिरवायचे आहे आणि शेवटी हे पाणी आपल्या डोळ्यांना लावायचे आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पूजा दिसते. बघून मन अगदी प्रसन्न होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पांडुरंगाची आरती. तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला पांडुरंगाची आरती करायची आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर पांडुरंगाची आरती म्हणायची आहे. मंडळी, इथे मी साध्या सोप्या पद्धतीने पूजा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याही व्यतिरिक्त सुद्धा काही प्रथा परंपरा तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्येही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायलाही विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.